महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारे आहे। खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याची शासनाने तातडीने गंभीर दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, संपूर्ण पत्रकार बांधवांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागावी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कठोर कारवाई करावी, भविष्यात पत्रकारांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे धोरण शासनाने जाहीर करावे, राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षणासंदर्भातील उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी आज येवला तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले। एका संसदीय पदावरती असणाऱ्या खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांशी अशा प्रकारे उद्धट अश्लाघ्य भाषेमध्ये वर्तन करणं, त्याचबरोबर शिवीगाळ करून त्यांना दमदाटी करणं हे जे आहे कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि त्या ठिकाणी त्यांना वाय+ सुरक्षा असताना पोलिसांच्या समोरच अशा प्रकारची दमदाटी केली आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांनी कोणाची वाट न बघता त्यांच्या विरोधात जो आहे गुन्हा दाखल होणं उचित होतं किंवा आवश्यक असताना या ठिकाणी आजपर्यंत सत्तेमध्ये असताना त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार या नात्याने किंवा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये जो आहे निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारे वर्तन करणाऱ्या खासदार संजय दीना पाटील यांचं जे आहे संसदीय पद अर्थातच खासदारपद हे रद्द व्हावं अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि अशा प्रकारे सत्तेचा माज जर त्यांच्या डोक्यात चढलेला असेल तर पत्रकारांमध्ये सुद्धा ती धमकी आहे, त्यांचा माज निश्चित उचलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। खासदार संजय दीना पाटील यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गेलेले असताना खूप अर्वाच्य भाषेत वर्तन केलं आणि दमबाजी केली, शिवीगाळ केली, तर ते पोलीस प्रशासनासमोरच केलं। तर याचा निषेध म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना जर अशी वागणूक देत असाल आणि त्यांचा अवमान आणि त्यांना तुम्ही मारण्याची धमकी देत असाल तर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करतो।